सातारा नगरपालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठेत नो हॉकर झोन जाहीर केला आहे। याला विरोध करण्यासाठी सातारा जिल्हा हॉकर संघटनेने आज सातारा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर बैठक घेऊन या निर्णयाचा विरोध केला आहे। संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, जिल्हा सरचिटणीस शामराव चिंचणे, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत नगर परिषदेने जाहीर केलेले सर्व निर्णय त्वरित रद्द करण्यात यावे, नगर परिषदेने कोणत्याही क्षेत्रातील हॉकर्सवर अन्यायकारक परस्पर कारवाई करू नये, शहर फेरीवाला समिती तातडीने स्थापन करावी आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून नगरपालिकेने आम्हाला आहे त्या जागेवरून उठवू नये अशी मागणी देखील यावेळी विक्रेत्यांनी केली आहे। मी संजय पवार, सातारा शहराध्यक्ष हॉकर संघटना, आमचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, जिल्हा सरचिटणीस श्याम चिंचणे हे आमच्याबरोबरच आहे। आता सध्या जो नगरपालिकेने जो आम्हाला मोती चौक ते 501 पाटी आणि खनाळी इथं जो नो हॉकर झोन केला आहे तो आम्हाला सर्वांना अमान्य आहे आणि हायकोर्टाच्या निकालानुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा जे केलेला आहे नगरपालिकेने जो आमचा अन्याय आहे तो आम्हाला अमान्य आहे। तरी आम्ही इथं सर्वजण इथं या ठिकाणी अशासाठी जमलेलो आहे की आम्ही आमची रोजीरोटी त्या रस्त्यावर 30 ते 40 वर्ष करतोय आणि आमची पोटाची खळगी भागवतोय। तरी परंतु नगरपालिकेनं जो आता जो नो हॉकर झोन केलेला आहे तरी खरं वास्तविक पाहता आम्हाला विचारात घेऊन हॉकर झोन करायला पाहिजे होता। पाठीमागे त्यांनी अशीच चाल केलेली आहे। सातारा शहरात बापटसाहेब आल्यानंतर फक्त एकच झोन झालेला आहे। तरी बापटसाहेबांना मी आमची अशी विनंती आहे, तुमच्या आधिपत्याखाली 1-2 झोन असे करून द्यावेत की जिथं आमचा धंदा व्हावा, जिथं आमचे व्यवसाय व्हावेत आणि नंतर तुम्ही नो हॉकर झोनचा विचार करावा। बापटसाहेब तुम्ही फार कार्यकुशल बापटसाहेब तुम्ही खूप कार्य चांगले केले आहे। फक्त जाता जाता आमचं एवढं एक चांगलं काम करा, 1-2 हॉकर झोन तयार करा व हा नो हॉकर झोन जो केलेला आहे तो कॅन्सल करा, ही आमची तुम्हाला नम्र विनंती। एवढेच बोलतो आणि थांबतो। मैं रहने को गुरुवार परत सातारा और सदाशिव पेट में हम सब जन दुकान लगाते, इसकी वजह से हमने कौन दुकान लगाने दे रहा नहीं। हमारा हाथ पर का पेट है, महीने को 10-10, 15-15 हज़ार रुपये भाड़ा है। सुई दोरा कंगवे का व्यापार है, कुछ मसाले वाले हैं, कुछ चप्पल वाले हैं, कुछ बूट वाले हैं, कुछ सौदे वाले हैं। इनका धंधा नहीं क्या नहीं। आज के दिन हमें सब जने छुट्टी काटे सो है। अभी यहाँ क्या सी निर्णय होते हैं इसके असर हमारे असर कुछ तो करो। रोज कमाते रोज खाते, हाथ पर का पेट है। हमारा चूल्हा चलता नहीं और घर का भाड़ा भाभी भर के परेशान है। छोटा मोटा धंधा करके हम कमा के खाते हैं, वो भी दुकान लगाने देते नहीं ना। हमारे बाल बच्चे छोटे वो भी दुकान लगाने देते नहीं। हमारी डिमांड क्या है? हमारी डिमांड है, हम लोग पर्याय कहा तो भी एक जगह अच्छे ठिकाने वो जगह दो, नहीं तो हाय वैसा हमारी जगह पर हमने बैठने दो। हमारे जगह पर हमको बैठने दो। हमारी को जगह हमारे इधर मांगता है। हमारा भाड़े का घर है, भाड़ा है। साहेब मला आम्हाला आहे, आम्ही तिथं ऐका फार आभारी आहे। आम्ही तिथं बसतो, तिथं मला बसायला जा, आम्ही तिथंच बसणार आहे, आम्ही तिथं जाणार नाही। आम्ही लहान बसतो तिथंच बसणार आहे, आम्ही फार म्हातारे झालेले, आम्ही तिथं बसणार आहे। आम्हाला कुठं जागा आम्हाला आहे तिथं जागा पाहिजे। आमची 50 वर्षाची माझी आई बसलेली आहे, लीला मावशी, मी तिथं काय उठणार नाही। माझं वय झालं तर एवढं मी कुठं हलत नाही। आमचं हातावचं पोट आहे, मालक मेला, आई बाप मेलं, धंदा होणार नाही। 50 वर्ष माझी आई बसली, हे पोटाचं आमच्या पोटाचं। आम्हाला जागा द्या कुठं तरी, नाही तर पगार देऊ द्या, आम्ही घरी बसतो। आमचं घर चालली पाहिजे ना, कशावर चालणार आमचं घर? जी आमची पर्याय जागा आहे तिथंच राहू द्या, आम्ही पोटं कुठनं भरणार? आम्ही 50-60 वर्ष झाले तिथंच बसतो, 25 आम्ही तिथंच बसतो। आम्हाला तेच जागा पाहिजे, आम्हाला दुसरीकडे कुठे नको। 60 वर्षांनी तिथंच बसतो, आम्हाला तिथंच जागा पाहिजे, दुसरीकडे कुठेही जागा पाहिजे नाही। एवढा आम्हाला साकार करा, एवढा आम्हाला विनंती आमची। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा,
शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.